नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इंडोकाउंट कंपनीविरोधात कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण। हातकणंगले तालुक्यातील आळते येथे दिनांक 25 मार्च 2025 रोजी इंडोकाउंट कंपनीच्या विरोधात कामगारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं। कंपनीमध्ये कामगार संघटना स्थापन करण्यास परवानगी, वेतनवाढ, आवश्यक सोयी सुविधा व अन्य हक्क मिळवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। कामगार संघटनांच्या प्रमुख मागण्या: कंपनीमध्ये कामगार युनियन स्थापन करण्यास परवानगी द्यावी, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, नियमानुसार वेतन आणि पगारी रजा द्याव्यात, महिलांसाठी रात्रीच्या शिफ्टऐवजी दिवसाची शिफ्ट लागू करावी। या आंदोलनाला रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष थोरात, तालुकाध्यक्ष सतीश कांबळे आणि सुशांत कोल्हे व दलित महासंघ हातकणंगले तालुकाध्यक्ष मार्तंड जगन्नाथ वाघमारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे। यावेळी पुरुष आणि महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंढे। एक कंपनीकडून परमनंट केलं जावं आणि दुसरी म्हणजे युनियन करा लागलेत। एकाच कारणावरून ज्या 4 कामगारांना बदली केलेत, मुद्दाम नाहक त्रास द्यायचं काम करायला लागल्यात, या 4 कामगारांना या कंपनीमध्ये घ्यावं। ही कंपनी सुरळीत चालावी, चांगली चालावी, कामगारांचं हित पाहावं आणि कंपनीचं हित पाहावं, या दोन्ही अनुषंगाने ही कंपनी चालायला पाहिजे। ह्या अनुषंगाने आपण आयुष्याच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून हे आंदोलन करायचं आहे। मित्रांनो, आपण लढा द्यायला लागलोय आपल्या हक्कासाठी। आपल्यावर अन्याय नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण हा लढा द्यायला लागलोय। आपण सगळेजण एकजुटीनं राहून हा लढा साखळी उपोषणाच्या माध्यमातून इथं चालू करायचा आहे। येणाऱ्या भविष्य काळात जर हे प्रशासन असू दे किंवा येथील ही अधिकारी मंडळी असू देत दाद नाही घेतली तर ह्या आंदोलनाचा उद्रेक कलेक्टर ऑफिसमध्ये आपण करायचा आहे। कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन चालू असताना आपण आंदोलनाची पुढची रूपरेषा मग इथं काय करायचं आपण ठरवायचं आहे। आज बातमी सकाळी कळाली की बिहार हे काम 2 दिवस बंद केले होते, त्यांचं जेवण बंद केलं होतं। कुणाचं आणि कसं जेवण बंद करायचं हे आम्ही इथं ठरवतो। आज बिहारांना जो आज त्रास दिला जातोय त्या त्रासाला सुद्धा आपण त्या कामगारांना सुद्धा न्याय द्यायचा, आपण इथं बसून काम करायचं आहे। आता काही वेळानंतर कलेक्टर ऑफिसमधली काही प्रशासकीय मंडळी येणार आहेत, काही पत्रकार मंडळी येणार आहेत। आपण एकच लक्षात ठेवा, हे आंदोलन संयमाच्या माध्यमातून न्यायचं आहे आणि संयमाच्या माध्यमातून याला यश आणायचं आहे, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो। आणि आपण आत्तापासून ह्या आंदोलनाला सुरुवात करत आहोत असं मी जाहीर करतो। कामगार एकजुटीत जा, जय हो। कामगार एकजुटीत जा, जय हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो।